गणपती डेकोरेशन भाग 2 गेल्या भागात तुम्ही पाहिलात की माझा शेषनाग बनवून झालेला. आता मी त्याला रंगवायला सुरुवात करणार होतो, पण त्या अगोदर मला असं वाटलं की शेषनाग थोडा आणखीन जाडा बनवायची गरज आहे. त्याकरता मी टिश्यू पेपर, पाणी आणि फेविकॉलच्या मिश्रणात भिजवून शेषनागाच्या संपूर्ण अंगावर चिटकवायला सुरुवात केली, जेणेकरून शेषनागाला एक छान अशी जाडी निर्माण झाली. त्याआधी टिश्यू पेपर पांढरा असल्या कारणाने तो आता मला रंगवणंही सोपा होता. बाजारातून काळा रंग विकत आणला आणि त्यात थोडा पांढरा मिक्स करून नाग मी राखाडी रंगाने रंगवला. त्यानंतर एक चौकोनी आकाराचा पुठ्ठा मी घेतला आणि त्याचे 3 भागामध्ये समान असे वर्गीकरण केले. त्यातल्या मधल्या भागामध्ये जिथे मी शेषनाग चिटकवणार होतो तिथे देखील मी टिश्यू पेपर, पाणी आणि फेविकॉलच्या मिश्रणाने चिटकवायला सुरुवात केली. त्यानंतर उरलेले जे 2 भाग होते त्या 2 भागांना मी लाल रंगाचा क्रेप पेपर, जो गद्रे बंधूमधून विकत घेतलेला, असं दोन्ही बाजूंना चिटकवला. त्यानंतर मधला भाग देखील राखाडी रंगाने रंगवला आणि त्यावर विटांचे चित्र काढले, पण ते मला नंतर आवडले नाही.